थोडक्यात मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचे प्रयत्न तुम्हाला आवडत नाही आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक याच्यावर मी बोलत नाही आहे. वैयक्तिक बघा तशी मैत्री आहेच, आत्ताच दाखवलं की आमची गाठीभेटी होत आहेत. पण ते सगळं जरी असलं तरी मला वाटतं की एक बदल. आता बघा ना, साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. तो आता मला 6 वर्ष झालेत, 5 वर्षांनी आता जे काही महिने हाऊसमध्ये. पण एक प्रथा म्हणून मी पाहिलेलं आहे, एक परंपरा म्हणून पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री जेव्हा हाऊसमध्ये बोलतात, एखाद्या विषयावर स्टेटमेंट देतात, ते अंतिम असतं. मग ठीक आहे, आम्हाला काही गदारोळ करायचा असतो, वॉकआउट करायचं असतो, ते सगळं होतं. पण त्यांच्याच पक्षातलं दुसरा मंत्री होऊन बोलत नाही, काही स्पष्टीकरण देत नाही, तर DCMनी कशाला बोलायला पाहिजे? कशाला अजून आगीत तेल टाकायला पाहिजे? म्हणजे मुख्यमंत्री सगळं शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसरे मुख्यमंत्री खुर्च्या बदलल्या आहेत. दादा बोलले ना की मनातून काही जात नाही आहे, ते मनातून जातच नाही आहे. आग लावण्याचा प्रयत्न सुरूच आहे. नाही, मला ना म्हणजे मलाच काय सगळ्या महाराष्ट्राला असं दिसतंय की तुम्हा लोकांचं नागपूरकरांच्या बद्दलचं प्रेम जरा आता वाढायलाच लागलेलं आहे. विदर्भाबद्दल प्रेम आहेच, कारण माझ्याच महाराष्ट्रात विदर्भ आहे. सगळेच जसं विदर्भ आहे, मराठवाडा आहे, उत्तर म्हणजे महाराष्ट्र. विदर्भ म्हणजे विदर्भाच्या ठाण्याबद्दल पण तेवढंच प्रेम आहे, कारण ठाणं आमचं आहे. अच्छा. आणि आम्ही ठाण्याचे आहोत. अच्छा. पण म्हणजे जेव्हा तुम्ही लोक भेटता देवेंद्र फडणवीस